सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, सध्या मी आहे आमच्या पीजीच्या खालच्या हॉलच्या सोफ्यावरती. ॲक्च्युली लाईट गेलेली आहे आणि रूममध्ये लाईट नसताना नुसतं बसून खूप बोर झालं आहे, म्हणून म्हटलं खाली येऊन सोफ्यावर निवांत बसलेली आहे मी. आणि आजचा जो व्लॉग आहे तो आहे गुरुद्वाराबद्दल. तर थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल, तर सकाळी तुलसी आली होती माझ्या रूमवरती. तर खूप 2-3 महिन्यानंतर आम्ही भेटलो आणि छान गप्पा गोष्टी वगैरे झाले थोडा वेळ. आणि मग तिला गुरुद्वारा बघण्याची खूप इच्छा होती, गुरुद्वाराला जाण्याची इच्छा होती. आणि ॲक्च्युली मी पण इथे अकोर्डीमध्ये येऊन 6-7 महिने झाले, पण मी पण कधी गुरुद्वाराला गेले नव्हते. तर त्याचा योग आला आज आणि आम्ही गेलो होतो गुरुद्वाराला. तर खूप सुंदर गुरुद्वारा आहे. तर पुण्यामधलं सगळ्यात मोठं आणि सगळ्यात फेमस गुरुद्वारा आहे. वन ऑफ द फेमस गुरुद्वाराज आहे हे, जे अकोर्डीमध्ये आहे. अकोर्डी रेल्वे स्टेशनच्या बरोबर अपोजिट साईडलाच आहे. तर तुम्ही कोणी अकोर्डीमध्ये आला किंवा गुरुद्वाराला जायचं असेल, कॅम्पमध्ये एक आहे आणि हे अकोर्डीमध्ये एक आहे. तर त्याचा व्लॉग आहे, तुम्ही बघा आणि व्लॉग कंटिन्यू करा. तर येस, पोचलो आहे आम्ही इथे गुरुद्वाराला. तर हे जे आहे ते पार्किंग एरिया आहे. तर आम्ही दुपारचे 2-3 वाजता इथे पोचलो आहे. सो इतकी गर्दी नाही आहे. तर इथे 4 व्हीलर 2 व्हीलरचं पार्किंगसुद्धा आहे आणि हे त्यांचं एंट्रन्स आहे. आणि हे जे ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असलं, गुरुद्वाराला जायच्या आधी हे कंपल्सरी तुम्ही ऑटोमॅटिक पाय धुवून आतमध्ये येण्यासाठी हे असतं. तर खूप सुंदर ह्याचं एंट्रन्स होतं आणि खूप क्लीनलीनेससुद्धा आहे आणि छान वातावरण होतं. तर हा जो एकत्रित एरिया आहे तो खूप छान एरिया आहे. म्हणजे गार्डन त्यांनी मेंटेन केलेला आहे आणि हा मेन एरिया मला खूप आवडला. अँड येस, इथे मी ऐकलं आहे की रोज संध्याकाळी एक लंगर असतं, म्हणजे त्यांचा प्रसादसारखं असतं, लंगर असतं. तर रोज रात्री 8 नंतर तो हे लंगर किंवा हे प्रसाद असतं. अँड येस, गुरुद्वारानंतर त्याच लाईनमध्ये वैष्णोदेवी मंदिर पण आहे आणि वैष्णोदेवी मंदिरच्या साईडला हे आहे एक आईस्क्रीम किंवा ज्यूस सेंटर. इथे आम्ही घेतलो आहे क्रीम. तर हे जे आहे ते चिकू क्रीम आणि मिक्स फ्रूट क्रीम आहे. हे खूप फेमस आहे या गुरुद्वारा एरियामध्ये. तर हे वैष्णोदेवी मंदिरच्या बरोबर साईडच्या दुकानात आहे. तर खूप एन्जॉय केला आम्ही आणि इथे कोणी आला तर हे मस्ट ट्राय आहे, आईस्क्रीम बाउल किंवा क्रीम बाउल. तर हा होता छोटासा व्लॉग. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.